बातमी लातूरमधून आहे। लातूरमध्ये अंबाजोगाई महामार्गावरती वाहतूक ठप्प झालेली आहे। रास्ता रोको आंदोलनाचा मोठा परिणाम झालेला दिसतोय। देशमुखांना न्याय देण्यासाठी सर्व पक्षीयांनी रास्ता रोको केलाय आणि त्याचा परिणाम कुठेतरी वाहतुकीवरती झालेला दिसतोय। तर या आंदोलनाबाबत आंदोलक सुधाकर माने यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अजय घोडके यांनी। पाहूया। अंबाजोगाई असणाऱ्या या महामार्गावरती वाहतूक ठप्प झालेली आहे। माझ्यासोबत या ठिकाणी काही आंदोलक आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की एकंदरीत काय भूमिका आहे आणि कशा पद्धतीने हे आंदोलन असणार आहे, पुढची दिशा काय असणार आहे। आज संतोष देशमुख यांची हत्या होऊन जवळपास 1 महिना झालेला आहे, तरी सुद्धा या कटाचा जो मुख्य सूत्रधार आहे वाल्मिक कराड, त्याच्यावरती 302 अंतर्गत कारवाई प्रशासनाने केलेली नाही। म्हणून या ठिकाणी रेणापूर तालुक्यातील सकल मराठा समाज व सर्व जाती धर्मातील बांधवाच्या वतीने आज लातूर जिल्ह्यामध्ये चक्काजाम आंदोलन करून या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला आमची विनंती आहे की संतोष देशमुख यांची हत्या घडून आणणारा जो कोणी कटाचा सूत्रधार आहे वाल्मिक कराड, त्याच्यावरती 302 अंतर्गत कारवाई करावी। आज मनोज जरांगेवरती बऱ्याच पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। मग असं आम्हाला कुठंतरी वाटतंय की बाबा आम्ही समाज म्हणून आम्ही लढत नाही, तर गुंडशाहीच्या विरोधात म्हणून आम्ही सगळेजण रस्त्यावरती उतरतोय। परंतु याला कुठंतरी जातीय रंग दिला जातोय आणि कुठंतरी मनोज जरांगेंना टार्गेट करणं चालू आहे। तर मला आता वाटतंय आता कुठंतरी आरपारची लढाई आता लढल्याशिवाय पर्याय नाही, कारण 2 आंदोलनं शांततेत केले, आक्रोश मोर्चा काढला, आज चक्काजाम आम्ही शांततेत करतोय आणि तरी सुद्धा जर मुख्यमंत्री यावरती जर गांभीर्याने घेत नसतील तर शेवटी आम्हाला नाईलाज आहे। शेवटी आम्हाला आता आमचं पुढचं आंदोलन लातूर जिल्ह्यातील येणाऱ्या 8 दिवसामध्ये सर्व सकल समाजाची बैठक घेऊ आणि बैठकीमध्ये शेवटी चलो परळीचा नारा आम्ही देऊ। अजय घोडके, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर। जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त।